अतुल बेनके यांचं काम पाहून कदाचित सत्ताधारी मंडळींच्या पायाखालची वाळू सरकली काय अशा प्रकारची शंका येते। अतुल बेनके यांनी केलेलं आंदोलन कदाचित कायदेशीर असेल नसेल, परंतु ज्या जनतेसाठी अतुल बेनके रस्त्यावर उतरलेत तो प्रश्न अतिशय योग्य आणि जनतेच्या हिताचा आहे। माझ्यासोबत अतुल बेनके यांचे सहकारी काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याही भावना समजून घेऊयात। बाळासाहेब, तुम्ही काय सांगाल? कुंजळवाडी नारायणगाव वारुळवाडी जो रस्ता आहे, ह्या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं होतं आणि त्या ठिकाणचे अतिशय रस्त्याला खड्डे पडलेले होते। त्या खड्डे का पडले त्यासाठी गावकऱ्यांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधींना त्याबाबत कल्पना दिलेली होती की लवकरात लवकर हे काम करण्यात यावं, परंतु त्या कामाच्या याच्यामुळे ते काम चांगलं झालं पाहिजे, चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे म्हणून अतुल शेटणे आणि त्या ठिकाणच्या ज्या गावकऱ्यांनी, संबंधित गावकऱ्यांनी त्या ठिकाणी जे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला एक वेगळ्या प्रकारचं हे देण्याचं हे तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत या लोकप्रतिनिधींनी एक म्हणलं पाहिजे की ही दादागिरी करून गुन्हा दाखल केला तो प्रशासनाने। लोकप्रतिनिधीचा प्रश्न कुठे येतो? तुमचा संशय कशाच्या निमित्ताने? कारण त्याच्या अगोदरच लोकप्रतिनिधींनी अगोदरच सांगितलेलं होतं का या ठिकाणी जर रस्त्याच्या कामामध्ये कोणी अडथळा आणला, कामे जर बंद जर पाडली तर त्याच्यावर अतुल बेनकेंनी रस्ता बंद पाडला नव्हता, कामालाही अडथळा आणला नव्हता, रस्त्याचे खड्डे बुजवले नव्हते, खड्डे बुजवले जावेत अशी माफक त्यांची मागणी होती। तर त्याच्यावरूनच आम्ही सांगतो ना, सर्वसामान्य जनतेमध्ये आता हाच रोष निर्माण झालेला आहे का हे जे गुन्हे जे दाखल झालेले आहे, हा गुन्हा हा तालुक्याच्या लोकप्रतिनिधींच्या दबावापोटीच हा गुन्हा दाखल झालेला आहे। हे सर्वसामान्य लोकांच्या जनतेच्या याच्यामध्ये कळतंय असं। अतुल बेनके यांच्यावर प्रशासनाने जो गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचा किती सहभाग आहे याचा भाग असू शकतो। माझ्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत, त्यांच्याही भावना काय आहेत आपण समजून घेऊयात। दादा, तुम्ही काय सांगाल? नाही, आंदोलन करणे किंवा रस्त्याचं काम बंद पाडणे निकृष्ट पद्धतीचं काम चाललंय आणि काही लोकप्रतिनिधींनी ते काम बंद केलं म्हणजे का ज्या सद्य स्थितीत जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्याला पाठिंबा देऊन, अधिकाऱ्यांना पाठिंबा देऊन त्या बाकीच्या ज्या लोकप्रतिनिधी काम बंद पडलं त्यांना बाकीचा राजकीय दबाव आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचा असं नाही। नाहीतर पण एखादं आंदोलन करण्यापूर्वी संबंधित डिपार्टमेंटची परवानगी घ्यावी लागते, ही प्रक्रिया पूर्ण करायला हवी होती असं वाटत नाही? नाही, ठीक आहे, प्रक्रिया पूर्ण करायला लागते, परंतु काही अनुषंगाने केली गेली नसेल तरी परंतु आपला तालुका हा वेगळ्या विचाराचा आहे आणि त्या विचाराला धरून काही जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी हे काम करायला नाही पाहिजे होतं। आपण पाहतोय अतुल बेनके व त्यांच्या सहकाऱ्यांवर जो गुन्हा दाखल झालाय तो विद्यमान लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे दाखल झालाय अशा प्रकारच्या दबक्या आवाजाने कार्यकर्ते बोलतात। मोहितजी ढमाले यांनाही त्यांच्या मतदारसंघामध्ये कामं करताना त्रास होतोय। अतुल बेनके यांनी हे जे केलेलं आंदोलन आहे या संदर्भामध्ये मोहितजी ढमाले यांची काय भूमिका आहे आपण समजून घेऊयात। ढमाले साहेब, आपण काय सांगाल? खऱ्या अर्थाने जे आज आपला हा तालुका आहे त्याला एक वेगळी एक दिशा आहे, एक त्याला वेगळी एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला आपला हा तालुका आहे, एक धार्मिकतेचं एक त्याला झालर आहे आणि अशा चांगल्या शांततेप्रिय तालुक्याला एक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचं जे आपल्या लोकप्रतिनिधींनी चालवले हे अतिशय निंदनीय बाब आहे। आता आम्ही सर्व जिल्हा परिषद, तुमचंही म्हणणं असं आहे की अतुल बेनकेंवर जो गुन्हा दाखल झालाय तो लोकप्रतिनिधींच्या दबावामुळेच दाखल झालाय? आमचं सर्वांचं ठाम मत आहे का हे असं घडूच शकत नाही। ज्या वेळेस आजपर्यंत आंदोलन भरपूर झाली, बरेचशा याच्यामध्ये आंदोलनं सक्सेस झाली आणि कुठेतरी काहीतरी स्वतःचं अपयश झाकण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्याचा हा जरूर प्रयत्न झालेला आहे। खाजगीमध्ये अधिकारी लोक सांगत आहेत का हा लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडल्यामुळे आम्हाला हा गुन्हा दाखल करावा लागला आहे, पण ते समोर येत नाही आहेत। ते दबक्या आवाजामध्ये आम्हाला त्यांनी खाजगीमध्ये सांगितलेलं आहे का हा लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे। तुमच्याही मतदारसंघामध्ये रस्त्यांची कामं होत असताना तुम्हालाही खूप अडचणी येतात, नेमकं सत्य काय? अडचणी कोण करतंय, काय होतंय? आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्य, आपल्या तालुक्यामध्ये 7 जिल्हा परिषद सदस्य आहेत, हे सर्वजण एकोप्याने एका विचाराने काम करतात। आपला तालुका कुठेतरी चांगल्या सुस्थितीत गेला पाहिजे, लोकांना न्याय दिला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करतो। विशेषतः आम्ही उतूरमध्ये काम करत असताना सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन काम करतो, कारण कसं आपल्याला एक शॉर्ट पिरियड असतो, त्या काय करायचं त्या पिरियडमध्येच केलं पाहिजे म्हणून आम्ही त्या वेळेचा आणि उपयोग करून घेतो आणि विविध गावची कामं करून घेत असतो। हे करत असताना त्यांच्यासुद्धा प्रतिनिधींना आम्ही विचारात घेत असतो,
पण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ते लोकप्रतिनिधींनी कधी आम्हाला विश्वासात घेतलेलं नाही, कधी आम्हाला बोलवलं नाही, कधी मागे कोणती कामं कशी करायची, काय केलं पाहिजे असं त्यांनी आजपर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधी विश्वास घेतले नाही. आणि त्यांना आम्ही विश्वासात घेतो, परंतु त्यांनी काही न करता जिल्हा परिषदेची कामं असेल तिथं स्वतःचा अधिकार सांगणं, स्वतःचं मोठेपणा करणं, याच्यापेक्षा आपल्या लोकांना न्याय कसा देता येईल हे त्यांनी विचारात घेतलं पाहिजे. ते आपला तालुका मला वाटतं वेगळ्या दिशेने घेऊन चाललेले आहेत. त्यांची जी संस्कृती आहे, मुंबईवरून ते लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्यात आल्यामुळं मुंबईची जी संस्कृती आहे ती आपल्या तालुक्यात रुजवण्याचा त्यांचा तो एक मला वाटतं एक प्रयत्न असेल, पण तो आपली जनता त्याला भुलणार नाही आणि ती संस्कृती इथं रुजणार नाही. मी आपली जनतेच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला का ही जनता कधी अशा संस्कृतीला थारा इथे मिळणार नाही. अतुल बेनके यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्या संदर्भामध्ये हे सगळे समर्थक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. जुन्नर तालुक्याचा विकास कशा पद्धतीने होतोय हेही आपण पाहतोय. अतुल बेनकेंवर जो गुन्हा दाखल झाला आहे या संदर्भामध्ये हे कार्यकर्त्यांची गर्दी पाहता तुम्हाला काय वाटते? मला असं वाटतं ही गर्दी म्हणजे अन्याय जिथं होतो तिथे लोक स्वतःहून इथे सहभागी होतात. अतुल शेटवरच गुन्हा दाखल झाला असं नाही, अनेक बाकीचे गुंजाळवाडीचे काही कार्यकर्ते असतील, नारंगावचे काही कार्यकर्ते असतील, त्यांच्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यासुद्धा समर्थनार्थ सर्व लोक इथं त्यांना आलेले आहेत. जिथं अन्याय होतो तिथं लोक स्वतःहून तिथे धाव घेतात आणि तसाच प्रकार माझ्या मते हा झालेला आहे, म्हणून एवढी लोक इथे जमलेली आहेत. तुम्ही काय सांगाल? अतुल बेनके यांच्यावर गुन्हा दाखल झाला, एवढी मोठी या ठिकाणी गर्दी आहे, बेनके व त्यांच्या सहकाऱ्यांच्या समर्थनासाठी गर्दी आहे, तुम्ही काय सांगाल? साहेब, पहिल्यांदा सांगतो मी, एखादं काम जर निकृष्ट दर्जाचं होत असेल त्याला विरोध करणे, त्याला तात्काळ विरोध केला तर त्यासाठी तुम्ही म्हणता आंदोलन करण्यासाठी परवानगी घ्यायची गरज आहे, परंतु त्यावेळेस जर काम बंद करणे ही कुठलीही चुकीची गोष्ट नाही. आणि अतुल शेटने जे पाऊल उचललं आहे त्याला आमचे सर्वांचे तरुणांचे सर्व त्याला समर्थन करतो. अतुल शेट व अशा प्रकारचा गुन्हा इथून पुढच्या काळात असं होऊ नये अशी एक आशा व्यक्त करतो. तालुक्यातील विविध प्रश्न समोर घेऊन अतुल बेनके तालुक्यामध्ये फिरतायत, विविध वाडी वस्त्यावर जाऊन लोकांची समस्या जाणून घेत आहेत आणि अशा प्रकारे त्यांना प्रतिसाद मिळतोय. या प्रतिसादामुळे आपण पाहू शकतो की अतुल बेनके यांनी केलेलं काम निश्चित चांगलं आहे. जनतेसाठी अतुल बेनके लढतायत. माझ्यासोबत इतरही काही सहकारी आहेत. काय वाटतं तुम्हाला अतुल बेनकेंवर गुन्हा दाखल झालाय? पहिल्या प्रथम मला एक सांगायचं आहे, भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, घटनेला मानणारा आहे, कायद्याला मानणारा आहे. आपल्या समाजामध्ये एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला तर त्याला विविध माध्यम आहेत, पंच आहे, तंटामुक्ती आहे, इतर आहेत. अशा ठिकाणी आपण जातो, संबंधित माणसाला तिथं न्याय द्यायला सांगतो. त्याचप्रमाणे हे जे काम रस्त्याचं निकृष्ट झाले, एक प्रतिनिधी म्हणून अतुल बेनके यांच्या माध्यमातून तरुण वर्गाने किंवा गुंजाळवाडी ग्रामस्थ असतील, ते स्थानिक लोक असतील, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ते काम निकृष्ट आहे म्हणून ते काम चांगलं व्हावं यासाठी आंदोलन केले. आणि लोकशाहीमध्ये जर एखादं आंदोलन करायचं असेल, तो जर गुन्हा असेल, तर आज मी जो बाईट देतोय हे सुद्धा द्यायला मी घाबरतोय, कारण याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. कारण लोकशाहीवरती आता आमचा विश्वासच राहिला नाही. ह्या माध्यमातून आम्ही सर्व जुन्नर तालुक्यातील सर्वच जनता, तरुण वर्ग अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अतुल शेटच्या माध्यमातून जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं आंदोलनं आणि जनतेला न्याय द्यायचं काम करणार आहोत. शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत झालेला हा जुन्नर तालुका लोकशाही जिवंत असायला हवी, कोणाची ठोकशाही चालू दिली जाणार नाही, अशा प्रकारची भूमिका समर्थकांची आहे. अतुल बेनके जे प्रश्न घेऊन आज रस्त्यावर उतरलेले आहेत, प्रश्न अतिशय योग्य आहेत. भविष्य काळामध्ये ही जनता अतुल बेनके यांच्या संदर्भामध्ये योग्य निर्णय घेऊ शकते.